नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत आमच्या रानात. मला बघायचं होते आपली रानं आणि आमचे शेत कुठे कुठे आहेत. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात तर मी गाडीवर बसूनच केली आहे, कारण आम्ही चाललो आहोत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, आजचा ब्लॉग मी पुढे पुढे नाही पळवणार आहे. आरामशीर बघायचं, कारण की आपली जी शेतं आहेत जिथे आपण टाईम देणार. हे बघा, एक पप्पा माझे दाखवत होते, आमचं हे एक शेत आहे, ऊसाचं शेत आहे. आणि ते बघल्यानंतर आम्ही आलो थोडे पुढे. आता इकडून तुम्हाला पूर्ण गाव दिसेल आणि आमचं गाव एकदम कडेला आहे डोंगराच्या. तुम्ही बघू शकता किती जवळ डोंगर आहेत आणि हिरवंगार सगळीकडे झालेलं आहे. पाऊस खूप पडला कारण. आणि पप्पा सांगत होते की हे जे पाऊस आहे म्हणजे खूप वर्षांनी असा पाऊस पडला, ज्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची शेती ह्या वेळेस खूप खराब झाली आहे. त्यात आम्ही सुद्धा आहोत. आम्ही सुद्धा सोयाबीन आणून ठेवले होते. महिनाभर ते तसेच पडून राहिले, कारण पाऊस एवढा जास्त होता. तर ते कसं रोपवायचं, कसं पिकवायचं आणि काहीसुद्धा काम झालंच नाही. पण चला असू द्या, हळूहळू जेव्हा पाऊस बंद होईल तेव्हा आपली कामं परत सुरू करूया. आणि इथे बघा तुम्ही, नव्या तिचं मन होतं की तिला जायचं पिकनिकला. ती तयारी करून आली आहे. चिप्स और स्प्राइट मेरी फेवरेट। नव्या आई है पिकनिक बनाने. बहुत सुंदर है। मम्मी चटाई लाना भूल गई पिकनिक की। इम्पोर्टेंट होता है वो। अब हमें यहीं पे बैठ के खाना पीना होगा। ये तो खड़े खड़े भी खा सकते तर हैं। मला तर हे टेन्शन आली आहे की आता माघारी जाणार, दिल्लीला जाणार. आता हे सगळं आपल्याला सोडून जायला लागणार आहे. एवढं हिरवंगार छान जे आपण बघत होतं वातावरण. हम आए हैं अपने खेतों में. इतना अच्छा वेदर है, इतना अच्छा, मन नहीं करता कि शहर में वापस जाया जाए. बादल बादल तो सबको ही दिखते हैं यार। बादल तो शहर में भी दिखते हैं। पेड़ पौधे पहाड. आता इथे आलोय आम्ही, पप्पांच्या चुलत भाव आहेत त्यांच्या घरी. आणि इकडे त्यांची शिर्डी, गया, ट्रॅक्टर काय काय बघायला आहे. ते मला एक वेळा नव्याला पण दाखवूया. आणि खूप बरेच म्हणजे वर्ष झाले मी त्यांना भेटली. लहानपणी असायची तेव्हा आली होती आणि खूप वर्ष झाले आता त्यांना भेटणं नाही झालं. मला वाटतं नव्या एकदम छोटी होती तेव्हा तिचं बारसं केलं होतं, त्यावेळेसच भेटली असेल मी. त्याच्यानंतर आता आलोय. अरे वो कुत्ता है क्या जो ऐसे करके बुला लूंगी? हाँ वही तो मैं। तर असं ना, मुलांना कधी कधी गावी घेऊन यायला पाहिजे, कारण की मग ते आपली आपली लोक, आपली माती, आपली जागा, आपलं काय आहे ते सगळं त्यांना खेल कळतं. के फ्रेंडली हो गई है वो, लेकिन अभी भी थोड़ा थोड़ा डर रही है, थोड़ा थोड़ा। काली वाली पीछे से देख रही, आता माझे पप्पा रिटायर झाले आर्मीमधून, तर मम्मी आणि पप्पा दोघे पण आता गावाकडेच आहेत. त्यांनी असं फैसला केला की आता गावाकडेच राहायचं. शहरातली लाईफ त्यांना एवढी जमत नाही. खूप वर्ष त्यांनी शहरात काढले, पण जी गावाकडे आपली लोक आणि आपली जी मजा असती है ना, ती त्याचं तर म्हणजे आपण काय वर्णनच करू शकत नाही. ती वेगळंच असतं. तर ती एक आपुलकी वेगळी असते आपल्या मातीसोबत. म्हणून आता मागच्या 1.5-2 वर्ष झाले ते आता गावाकडेच आलेत. आणि पहिले ते पुण्याला राहायचे. कधी दमनला पण त्यांची पोस्टिंग झाली, आम्ही तिकडे पण गेलो भेटायला. तर आम्हाला गावाला जास्त करून यायला भेटत नव्हतं. पण आता जसं ते आले इथे तर आम्हाला यायला भेटलं. तर हे छान गोष्ट झाली की आम्हाला सुद्धा गावाकडचं येणं जाणं भेटतंय आता. आणि तुम्ही बघू शकता नव्या किती खुश होते शिर्डीला बघून, खेळून त्याच्यासोबत. आणि आता इथे थोडा वेळ घालून आपण मग पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवते मी मिरचीची शेतं आणि वांग्याची शेतंसुद्धा. तिथे आम्ही मिरची तोडली, वांगी तोडली. ते होती पप्पांच्या जे चुलत भाऊ आहेत त्यांचीच शेतं आहेत. पण असं असतं ना गावाकडे की तुम्ही आमच्या शेतात आला तर तुम्ही काय घेऊन जा, जे आम्ही पिकवलेलं आहे. आणि ते आपल्या शेतात आले की ते काय घेऊन जातील. तर एकमेकाच्या घरी गावाकडे असं असतं की कोणी असं मिठाई घेऊन का दुसरी काय वस्तू घेऊन जास्त करून जात नाही. काय घेऊन जातं ते काही ना काही जी घरात वस्तू असेल, आपल्या रानात शेतात जी काय पिकत असेल तेच घेऊन जातं. ज्वारी असो, धान्य असो, फळभाज्या काय पण. तर मी त्यांच्या मुलांच्यासाठी बिस्किट घेऊन गेली होती आणि येत्या वेळेस त्यांनी मग मला म्हटलं
की तू आमच्याकडे जे आहे मिरची आहेत घेऊन जा. पिशवी भरून मी मिरची घेतली, वांगी घेतली, ज्याचं नंतर घरी जाऊन म्हणजे आम्ही भरीत पण केलं, भाजी पण केली, खूप मजा आली. तर हे नाही गावाची वेगळीच प्रथा असते आणि हे असली प्रथा आपल्याला शहरात भेटत नाही है ना. हा तर बघा तुम्ही, तर छान छान मिरच्या मी तोडल्या आणि मी नव्याला सांगत होते की डोळ्याला हात लावू नकोस, कारण की मग ती मिरचीची आग होती. आँख मत लगा देना ना तिने सुद्धा पहिल्यांदाच बघा हे शेत बघितलंय. हर्षला त्याला नाही भेटलं. मला ह्याचं खूप असं म्हणजे आतून मनात वाईट वाटते की तो बिचारा येऊ नाही शकला, कारण नव्याने ह्यावेळेस बरेच काही शिकलंय, तो नाही शिकू शकला. पण कारण त्याची 10वी होती, त्याचे क्लासेस चालू होते, तर हर्ष आणि त्याचे पप्पा ते दोघे नाही येऊ शकले. आणि ज्यांना माहीत नाही आहे, हे आहेत माझे पप्पा जे समोर चालतात व्हाईट शर्टमध्ये. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकताय पप्पांचे चुलत भाऊ आहेत, ते पण आहेत. आणि ह्यांनी एक विहीर पण खांदलेली आहे, त्यांना पाण्याची सोय इथूनच होती. हे बघा, आपल्याला बी असं केलं तर आपलं स्वतःचा फायदा. मुझे नहीं पता था इतने बड़े। काय नाही करायचं. मेरे को तो लगा पप्पा इकडे छोटे बोलत से होते होते की हैं। आपल्याला पण अशीच विहीर खांदायला पाहिजे, म्हणजे आपल्याला सोय होईल. पण कसं आहे ना, माझा भाऊ पण आर्मीमध्ये आहे, त्याला सुट्टी नसते, तो खूप लांब आहे, श्रीनगरमध्ये राहतो. आता जेव्हा त्याला सुट्टी भेटेल किंवा तो रिटायर होईल, मगच आपण असं काही करू शकतो. कारण पप्पांना एकट्याला पण असं सगळं जमणार नाही. मग पप्पा एकटे राहतात, तर त्यांना कुठे एवढं जमणार ना. त्यांचं खूप मन आहे की आपण पण असं करू. तर सध्या तर पप्पाने अर्धी शेतं करायला दिलेत दुसऱ्यांना, आणि बाकीची जी शेतं आहेत ते स्वतः करतात, कारण सगळी शेतं बघायला एकट्या माणसाला जमत नाही. इनके जो काटे आणि हैं ना, पप्पांचे भाऊ पण आहेत, त्यांची पण त्यांची वेगळी शेतं आहेत, तो ये अच्छी तर बात ते त्यांचे मुलं आहेत 2, तर ते बघतात करतात, है जिनको त्यांना जमतं. तर बघू आता माझा भाऊ कधी पुढे रिटायर झाला, त्याला वेळ भेटली की मग आम्ही पण आपलं जास्त करू शकतो पुढचं जे आहे. सारे कारण आम्ही तर मुली करू शकत नाही, येऊ शकत नाही जास्त. आम्ही तर वर्षातून एक वेळा येतो पाहुण्यासारखे, काय करायचं ना. पण भाऊ आहे, छोटे त्याचा जेव्हा म्हणजे त्याचं होईल जमल खराब हो चुके करायचं आणि पुढचं बघायचं, तेव्हा तो बघेल. पण तोपर्यंत आम्ही येतो आणि इकडं आपलं छान एन्जॉय करतो, तेच आम्हाला भरपूर आहे. आणि पप्पा मम्मीच्यामुळेच हे सगळं बघा आम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटतंय, असलं काही बघायला भेटतंय. आणि जेवढा वेळ मी इथे राहिली, मला एक वेळासुद्धा गरमी नाही वाटली. कधी असं आम्हाला कूलरची AC ची गरज नाही वाटली. पंखा पण एकदम 1 का 2 नंबरवरती चालतो बास. रात्रीचं त्यातसुद्धा थंडी वाटते, वर एक चादर घेऊन झोपायचं लागतं. आणि दिल्लीला बघितलं, शहरात बघितलं, तर एवढी गरमी ह्यावेळेस आहे. लोकांच्या घरी AC चालू आहेत आणि धडाधड एवढे मोठे मोठे बिल येतात, काय करायचं. पण हेच गावाकडं आणि शहरातली फरक आहे ना. आणि इकडे बघा आम्ही बघतोय मोर, वा वा, लांब होता, मला बघायचं होतं कधीतरी मोर एकदम जवळून, आवाज नहीं सुन पा रही। तर हा दिसला. थोडा फोनला मी झूम केलं, तुम्हाला दिसत असेल मला वाटतंय. पण जसं सांगत होते लोक की खूप मोर येतात, मग मला जास्त भेटलं नाही बघायला. एकच वेळा हाच मोर मला भेटला. हो घेतलं, लय बारीक येतंय. हो, त्याला झूम केलं थोडंसं, असं मोठं करून बघितलं, असं मोठं करून घेतलं ना. हो, थोडंफार दिसतंय. फोटो खींचे ना उसकी। आणि आता हे आहे दुसरं दिवस. आम्ही चाललो आहे दुसरीकडे एका गावात आमच्या लोकांना भेटायला. तिकडे आम्ही हे बघत होतो, पवनचक्की, इंग्लिशमध्ये विंडमिल म्हणतात त्याला. पहिल्यांदा इतक्या जवळून मी बघितली आहे. हे पण एकदम वेगळं एक्सपिरियन्स होतं, नव्याने सुद्धा. हे छोटे छोटे एक्सपिरियन्स ना मला म्हणजे वर्षभर आयुष्यभर मला लक्षात राहतील. आणि मला असं आशा आहे की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने नाही केलं आहे. लाईक नक्की करा, शेअर करा आपल्या लोकांच्या सोबत, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आणि हे फोटो नव्याने काढलेत.